ओजस्वी अविनाश बोर्डे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी। मी यावेळी वर्ग 10वी बोर्डाच्या परीक्षेत 98% मिळवले। यासाठी शाळेचे शिक्षक, ललित ट्युटोरियलचे शिक्षक आणि माझ्या कुटुंबियांचा खूप मोलाचा वाटा होता। 5वी 6वी पर्यंत एवढं यश कधी माझ्यासाठी मी पाहिलं नव्हतं। त्यानंतर माझ्या आईवडिलांनी सांगितले व मी ललित ट्युटोरियल क्लास लावला। 10वी मध्ये प्रत्येक शिक्षकांनी कोणताही डाऊट असो तो वेळोवेळी क्लिअर करून दिला। चांगला रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला ज्याही गोष्टी पाहिजे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हा एक महत्त्वाचा घटक असतो। अंडरस्टँडिंग असेल तर मग कुठे शिक्षक आणि विद्यार्थी हे एका दिशेने जाऊन यश संपादन करू शकतात। यासाठी माझे कुटुंबीय, शाळा, ललित ट्युटोरियल्स यांनी मला खूप महत्त्वाची प्रेरणा दिलेली आहे आणि त्यामुळेच मी या यशापर्यंत पोहोचले आहे। नमस्कार, मी डॉक्टर अविनाश बोर्डे, श्री शिवाजी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून काम करतो। माझी मुलगी ओजस्वी ही गेल्या वर्षीच्या 10वीच्या बॅचला होती। तिने 98% 98% स्कोअर केलेला आहे आणि दरम्यान घरी कोचिंग आपण नाही करू शकत, त्याच्यामुळे शाळा आणि बाहेरची गाईडलाईन या दृष्टिकोनातून ती ललित ट्युटोरियलला मागच्या वर्षी होती आणि मला असं वाटतं की ललित ट्युटोरियलची मागच्या वर्षी 10वीची ही पहिली बॅच आहे। ललित ट्युटोरियलनं मला 11वी 12वीचे त्यांचे नेहमीचे मेडिकल इंजिनिअरिंगच्या बॅचेस असताना आता ही गाईडलाईन साधारणतः 7व्या वर्गापासून 8व्या वर्गापासून मुलांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हा उपक्रम गेली 2-3 वर्षापासून सुरू केला। शाळेचं योगदान तर निश्चितपणे असतेच, प्रश्नच नाही। प्रत्येक शाळा आपल्या पद्धतीनं योगदान देत असते, पण शाळेसह काही अभ्यासक्रमाच्या इतर बाबी आणि अभ्यासपूरक काही बाबी विद्यार्थ्यांच्या लक्षात याव्यात या दृष्टिकोनातून सराव व्हावा या दृष्टीनं मी ललित ट्युटोरियलला तिला प्रवेश दिला। मी ओजस्वीची आई बोलते। ओजस्वी बोर्डेने जे यश संपादन केलं त्याच्यामागे तिचे शाळेतील शिक्षक आणि ललित ट्युटोरियल्सचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले। तिने सतत अभ्यास केला आणि कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करून आणि शाळेचा सुद्धा अभ्यास करून 98% मिळालेले आहे। तिने एवढे यश मिळवले ज्यात आम्ही खूप समाधान आहे। आता हे जे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत ते मी 3 महिन्यापासून जॉईन करत आहे आणि डाऊट सेशन चालू आहे। त्यामुळे कोणताही डाऊट असो प्रॅक्टिकली आपण म्हणजे समोरासमोर असल्यावरती आपण तेवढा विचारू शकत नाही, पण आपला डाऊट आपण कोणताही असो छोटा असो तो आपण क्लिअर करून घेऊ शकतो।